गौडणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाच्या पोरे आज चोरी केली खरे. भगवंतानी गोकुळामध्ये अनेक लीला केल्या. त्या लीलेपैकी एका महत्वपूर्ण लीलेचं वर्णन या अभंगात आहे. आपण ऐकून आहोत भगवंतानी गोकुळामध्ये चोरी केली. गोकुळात चोरी केली असं ऐकतं काय? जग प्रसिद्धच आहे ना. याला चोरही म्हटलंय ना आपल्या साधू संतांनी. तो का म्हणे चोर, तो का म्हणे आपल्या साधू संतांनी भगवंताला चोर म्हटलेला. आणि तो चोर कुठं पाहायचा असेल तर तो विटेवर उभा पहा. म्हणजे विटेवर असलेला जो परमात्मा त्यानं चोरी केली असं आपल्या सर्व साधू संतांचं म्हणणं आहे. शुकाचार्याने मात्र परीक्षित राजाला सांगताना डायरेक्ट चोर नाही म्हटलं. बाकी लोणी त्यांनी खाल्लं वगैरे हे सगळं सांगितलं, परंतु मात्र त्यानं प्रत्यक्ष चोरी केली असं शुकाचार्याने का नाही म्हटलं? शुकाचार्यांना वाटलं माझ्या कृष्णाला मी चोर कसं म्हणू. शुकाचार्यांचं दैवतच बालकृष्ण होता ना. राधा आणि कृष्ण हे शुकाचार्यांच्या जीवनातले मुख्य अंग, किंबहुना त्यांच्या रोम रोमात राधा आणि कृष्ण भिनले होते. शुकाचार्यांनी राधेचं नाव नाही घेतलं ना भागवतात. राधेचं नाव न घेतल्यामुळे बरेचसे लोक काय म्हणतात, राधा हे काल्पनिकच आहे म्हणतात. त्या भांडारकरांनी पुस्तकं बरेचसे लिहिले, त्यांनी स्पष्ट सांगितलं का राधा काल्पनिक स्त्री उभी केली म्हणून. असो तो विषय, मी ते सांगत नाही तुम्हाला. राधा हे मूर्ती म्हणतात पराभक्तीचं स्वरूप होती. भागवतामध्ये शुकाचार्यांनी राधेचं नाव घेतलं नाही, पण प्रसंग सांगितला आहे ना त्यांनी, फक्त इनडायरेक्ट सांगितला. राधेचं नाव का नाही घेतलं? वर्णन असं आहे की शुकाचार्याने जर राधेचं नाव घेतलं असतं तर समाधी लागून गेले असते, पुढचं भागवत सांगूच नसते शकलं जाय, म्हणून राधेचं नाव नाही घेतलं. पण काही थोडेसे हडाणी लोक वेगळंच काय बोलतात. मी काय सांगता की शुकाचार्याने डायरेक्टली चोर म्हटलं नाही, पण आपल्या साधू संतांनी मात्र कृष्णाला चोर म्हणायला मागे पुढे पाहिलं नाही. गोकुळात याने चोरी केली गोकुळात याने चोरी केली समोर
उभा केला म्हणून समोरा उभा केला म्हणून समोरा उभा केला म्हणून समोरा उभा केला गोकुळाचा आपल्या साधू संतांना यानं चोरी केली एवढंच म्हटलं नाही तर कुठं केली ते सांगितलं ना कुठं केली